नमस्कार मंडळी. ग्रंथांच्या सहवासात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रकाशाचे गाणे हे पुस्तक अरुणा ढेरे यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकाचा आज आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. माहिती पूर्ण असलेलं हे पुस्तक आहे. सुरेश एजन्सी हे प्रकाशन आहे. 140 रुपये किंमत आहे. 163 पानं आहेत. माझ्याकडे जी आवृत्ती आहे ती दुसरी आवृत्ती आहे. 2008 साली ती आवृत्ती छापली गेलेली आहे. ही बघा, ही ती आवृत्ती, हे ते पुस्तक की ज्या पुस्तकाचा आज आपण परिचय करून घेणार आहोत. या पुस्तकात अरुणाताईंनी ज्यांच्याविषयी लिहिले आहे त्या गेल्या शतकाच्या पूर्वार्धात जन्मलेल्या वावरलेल्या स्त्रियांच्या साध्या आयुष्य कहाण्या आहेत. रूढार्थाने त्या कोणी थोर असामान्य स्त्रिया नाहीत. आपल्या प्रतिभेच्या, प्रज्ञेच्या, कर्तृत्वाच्या बळावर देशकाल परिस्थितीच्या सीमा ओलांडून कार्यकर्तृत्व करणाऱ्या स्त्रियांची आपल्याला थोडी बहुत माहिती असते. त्या उंचीच्या किंवा त्या दर्जाच्या या स्त्रिया नाहीत. एखादा दुर्गाबाई देशमुखांचा अपवाद वगळता बाकी बहुतेक स्त्रियांच्या आयुष्याला पुष्कळ मर्यादा आहेत. किंबहुना एका परीने या कहाण्या मर्यादांच्याच कहाण्या आहेत असं म्हणावं लागतं. समाज सुधारणेमुळे ढवळून निघालेलं ते वातावरण होतं. समाज सुधारकांना, तो जो समाज आहे त्यावेळचा, त्या समाजाची समाज सुधारकांकडे पाहण्याची दृष्टी काहीशी तुच्छतेची आणि हेटाळणीपूर्वक होती. परिस्थितीमुळे चाकोरी वेगळं काहीतरी करण्याची प्रवृत्ती स्त्रियांमध्ये आली होती किंवा प्रगतीसाठी वेगळ्या वाटा चोखाळण्यासाठी काही स्त्रियांनी प्रयत्न केला आणि या सगळ्यांच्या संदर्भामध्ये ज्या बोलक्या प्रतिक्रिया येत होत्या, या सगळ्याचा अतिशय अचूक आलेख आपल्याला या चरित्र कहाण्यांमधनं उमटलेला दिसतो. या चरित्र कहाण्यांमधल्या 90% कहाण्या या साध्या गृहिणीच्याच कहाण्या आहेत. आपला जो स्त्री जीवनाचा पारंपरिक वारसा आहे त्या चालवणाऱ्या या कहाण्या आहेत. ख्रिस्ती धर्माच्या प्रभावाने एतद्देशीय जनजीवनावरती जो प्रभाव पडला होता, सुंदराबाई पवार यांच्या उदाहरणामधनं तो प्रभाव आपल्याला जाणवतो. पण बाकीच्यांच्या आयुष्याचा किंवा कहाण्यांचा विचार केला तर बहुतेक स्त्रियांचं आयुष्य हे परंपरेशी घट्ट बांधलेलं होतं आणि कुटुंब व्यवस्थेवरती विसावलेलं होतं. आणि म्हणूनच या चरित्र कहाण्यांमधनं आपल्याला जुन्या काळच्या समाजातलं कुटुंब जीवन, चालीरीती, सणवार, नातेसंबंध, सोयरीक, कुलाचार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंडळी, त्या स्त्रियांचं कुटुंबातील स्थान काय होतं याचं अतिशय अचूक दर्शन घडतं. 20व्या शतकातल्या पूर्वार्धामध्ये महाराष्ट्रीय समाजजीवन कसं होतं याचा अभ्यास करणारी ही मौलिक जणू साधनच आहेत. तसंच स्त्री जीवनाचा अभ्यास करण्यासाठीची सुद्धा ही उत्तम साधनं मानली जातात. स्त्री सुधारणेच्या इतिहासाला उपयुक्त असे हे जिवंत हाडामासाचे संदर्भच आहेत, यात मुळीच शंका नाही. आता या पुस्तकामध्ये ज्या स्त्रियांनी चरित्र कहाण्या लिहिलेल्या आहेत आणि त्याचं वर्णन अरुणाताईंनी केलेलं आहे, तर ह्या स्त्रिया स्वतःची आत्मकहाणी सांगायला का उद्युक्त झाल्या ते सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. बऱ्याच स्त्रियांनी वर्णन केलेलं आहे की त्यांनी केवळ स्मरणरंजन म्हणून या कहाण्या लिहिलेल्या आहेत. तर काहींनी आपल्या मुलांना, नातवंडांना आपलं आयुष्य कसं व्यतीत झालं ते सांगण्यासाठी कहाण्या लिहिलेल्या आहेत. तर काहींनी उतार वयामध्ये आपल्या जीवनाचा, जीवनपटाचा आढावा घेण्यासाठी कहाण्या लिहिलेल्या आहेत. स्मृती तरंग, स्मृती पुष्पे, स्मरणमाला, मागे वळून, त्याच्यानंतर जीवनगाथा, माझी वाटचाल, ही जर का आपण शीर्षकं पाहिली तर ही शीर्षकं त्या दृष्टीने पुरेशी बोलकी आहेत. पण 2 पुस्तकांचा आपल्याला या ठिकाणी अपवाद करावा लागतो. अनुभव हे सुलोचना सोमण यांनी जे आत्मकथन लिहिलेलं आहे
ते अतिशय सुजाण आणि प्रगल्भ असं आत्मकथन आहे. तसंच तीर्थरूप आक्का हे शारदाबाई आपटे यांनी आपल्या बालविधवा नणंदेचं जे पुण्यस्मरण केलेलं आहे ते हे पुस्तक आहे. वाङ्मयीन दृष्टीने या दोन्ही पुस्तकांचं मोल खरोखरच आपल्याला मोठं मानावं लागतं. मीपणाच्या विलोमापायी स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करू न शकलेल्या स्त्रियांच्या ह्या कहाण्या आहेत. आणि म्हणूनच कधीकधी त्यांच्या निवेदनाला विस्मृतीच्या अनुषंगाने एक वेगळी धार चढलेली आहे लिहिताना असं जाणवतं. तर काहींनी मर्मावर अचूक बोट ठेवून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे असं जाणवतं. तर कधी कोणती कहाणी वाचून जिव्हाळ्याने आपले डोळे ओले सुद्धा होतात. या सगळ्या चरित्र कहाण्या वाङ्मयीन मोठेपणाच्या कसोटीवरती उतरणार नाहीत हे नक्की आहे. पण मंडळी, कधीकधी जीवनाचा उत्कट स्पर्श वाङ्मयीन मोठेपणाच्या चर्चेपेक्षा सुद्धा अधिक प्रभावी, अधिक खरा असतो की नाही? अगदी तशाच या कहाण्या उतरलेल्या आहेत, उमटलेल्या आहेत. 25 स्त्रियांच्या कहाण्या ह्या पुस्तकामध्ये अरुणाताईंनी मांडलेल्या आहेत. त्यांचा जीवनपट थोडक्यात विशद केलेला आहे. आपण सुद्धा या परिचयामध्ये 3-4 स्त्रियांची तोंड ओळख करून घेऊया, त्यांच्या कहाण्यांची तोंड ओळख करून घेऊया. पहिलं मला सांगावं असं वाटतं ते म्हणजे पार्वतीबाई शिंत्रे या स्त्रीविषयी. वाट्याला आलेल्या दुर्दैवाला सामोरं जाऊन शीलसंपन्न आयुष्य जगणाऱ्या, परंपरानिष्ठ जगण्यातून सोसण्याचे बळ मिळालेल्या पुष्कळ स्त्रिया त्यावेळी होत्या आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे पार्वतीबाई शिंत्रे. गुरढोरं जशी गोठ्यामध्ये राहतात तशीच स्थिती त्यावेळच्या विधवा स्त्रियांनी निमूटपणे स्वीकारलेली दिसते. पार्वतीबाई म्हणजे अक्कांनी सुद्धा ती स्थिती स्वीकारलेली होती. कारण 13 वर्षाच्या अक्का वैधव्याचं दुःख कपाळी बांधून आपल्या माहेरी परत आलेल्या होत्या. वैधव्य आल्यानंतर पुढची काही वर्ष त्यांच्या सासूबाई जिवंत होत्या तोवर कधीतरी एक 3-4 दिवसासाठी फार क्वचित त्या आपल्या सासरी जायच्या. एकदा अशाच त्या आपल्या सासरी गेलेल्या असताना मोठ्या बरणीमध्ये जे लोणचं साठवलेलं असतं ते रोजच्या सटात काढून घेण्यासाठी सासूबाई अक्कांना हाक मारतात, देवघरामध्ये बोलवतात. आणि अक्का तिकडे गेल्यानंतर सासूबाई त्यांना म्हणतात, पार्वती हात पुढे कर. आणि त्या अक्कांच्या हातावरती लाल भडक फोडी असलेलं लोणचं घालतात. आणि पुढे त्या सासूबाई काय म्हणतात, लक्ष द्या वाचक हो, किती त्यांनी अतिशय करुणामय पद्धतीने म्हटलेलं आहे, पण आपल्या सुनेसाठी सुद्धा त्यांचं हृदय किती मोठं होतं हे दिसून येतं. कारण त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये त्या अशा वागलेल्या आहेत. त्या काय म्हणतात, साधंच त्या म्हणतात. त्या असं म्हणतात, लहानपणी असं खावंसं वाटतं ग, पण सगळ्यांच्या देखत खाणं असं बरं नाही. भोग आले आहेत नशिबाला, ते भोगलेच पाहिजेत. इथं उभं राहून तू हवं तितकं खा आणि मग हात धुवून तू सट घेऊन जा. म्हणजे त्यांना सुद्धा कळतं आहे की आपली सून बालविधवा आहे, पण तरीसुद्धा तिची एक छोटीशी हौस त्या लोकांच्या नकळत भागवतात. आणि ह्या ज्या काय आपल्या सासूबाईंच्या आठवणी आहेत, या आठवणी पुरचुंडीसारख्या अक्कांनी स्त्रीधन म्हणून जपून ठेवलेल्या आहेत. कारण अक्कांना सख्खी आई नव्हती, त्याच्यामुळे आईसारखं प्रेम करणारी सासू मात्र त्यांना मिळालेली होती. अक्कांना खरं तर शिकायचं होतं, त्याच्यामुळे कधीतरी जेव्हा त्या सासरी जायच्या त्यावेळेला आपल्या छोट्या पुतण्याजवळ त्यांनी 12 खडी शिकलेली होती, पण ते तितपतच. अक्कांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा त्यांचा विचारी भाऊ नव्हता, खंबीर वडील नव्हते किंवा काका किंवा मामासुद्धा नव्हते. सुसंस्कृत कुटुंबामध्ये उपेक्षित बालविधवेला जो परमार्थाचा एकमेव मार्ग खुला असतो तो अक्कांना सुद्धा नाईलाजाने स्वीकारावा लागला होता. धीराचे, कष्टाचे, परिस्थितीचे दुःखमय आयुष्य त्यांना झेलावे लागले होते. त्या सर्व बालविधवांच्या प्रतिनिधी म्हणून अक्का आपल्याला नक्कीच जाणवतात.
दुसऱ्या स्त्रीबद्दल सांगायचं म्हणजे विनोदिनी गायकवाड. डॉक्टर विनोदिनी गायकवाड या मराठा जातीमध्ये जन्माला आलेल्या होत्या, खानदानी कुटुंबामध्ये. आणि शाहू महाराजांच्या परिवारातल्या बाबूराव यादवांच्या त्या कन्या. त्यांचं पूर्वीचं नाव शांताबाई यादव. पण या शांताक्का म्हणजेच अक्का 1911 साली जन्माला आल्या. त्यावेळेच्या तत्कालीन पद्धतीनुसार जातीपातीचे अडसर बंधनं झुगारून देऊन त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलंय मंडळी, आणि स्वतःचा व्यवसाय सुद्धा उभा केलेला आहे. खूप मोठी आपण ज्याला म्हणतो ना घडामोड त्या वातावरणामध्ये, त्या समाजामध्ये त्यांनी करून दाखवलेली आहे. स्त्रीच्या जातीला शिकून काय करायचं आहे असं त्यांची आई त्यांना सांगायची. परंतु आपल्या आईचा हा जो विरोध आहे तो विरोध डावलून त्या 1931 मध्ये मॅट्रिक झालेल्या आहेत. यशस्विनी हे त्यांनी त्यांचं जे आत्मकथन लिहिलेलं आहे त्याचं नाव आहे. आणि खरंच हे आत्मकथन अनेक पटींनी लक्षणीय आहे, कारण स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी सिद्ध केलेलं होतं. त्या तत्कालीन समाजामध्ये एखाद्या स्त्रीने असं वागणं हे खरोखरच ज्याला आपण म्हणतो ना दुर्मिळ, असं दुर्मिळ होतं. पण अक्कांनी ते करून दाखवलेलं आहे. 1946 साली त्या स्त्री रोग चिकित्सा तज्ज्ञ म्हणून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. आणि त्याच्या आधीची घटना म्हणजे 1931 साली जेव्हा त्या मॅट्रिक झाल्या त्यावेळेला दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि आईने लगेच त्यांचं लग्न लावून दिलं. हुबळीचे सुबराव गायकवाड हे त्यांचे पती झाले. पण पतीने राजाराम कॉलेजमध्ये त्यांची ॲडमिशन करून दिली. पतीचा आपल्या शिक्षणासाठी भरपूर पाठिंबा असून सुद्धा दुर्दैवाने अक्कांचं जे शिक्षण आहे ते मात्र सरळपणाने झालेलं नाही. त्याच्यामध्ये खूप वेडीवाकडी वळणं येत गेली, अनपेक्षित प्रतिकूल प्रसंग येत गेले, आणि आपल्या स्वतःची 2 आणि सवतीची 2 अशा मुलांना आपलीच मुलं मानून निर्धाराने त्यांनी वाढवलं. आणि त्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन 1946 साली त्या स्त्री रोग चिकित्सा या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. काही काळ नोकरी केल्यानंतर इचलकरंजीमध्ये त्यांनी स्वतःचं मॅटर्निटी होम स्थापन केलेलं आहे. आपल्या कार्याच्या निर्धारावरती वाटचाल करत त्या जगलेल्या आहेत. अनेक स्त्रियांना त्यांनी दिलासा दिलेला आहे. अनेक स्त्रियांसाठी त्या आदर्श ठरलेल्या आहेत. आणि त्यांचं हे जे यशस्विनी नावाचं जे आत्मकथन आहे ते म्हणूनच लक्षणीय वाटतं. त्यांचं ते लक्षणीय वाटण्याचं अजून एक कारण मला असं वाटतं की त्यांनी केवळ शिक्षणाने स्वतःला प्रगल्भ केलं होतं असं नाही, तर त्यांच्याकडे जी जीवन विषयक विवेक दृष्टी होती ना ती मला जास्त महत्त्वाची वाटते वाचक हो. आणि त्या आधारावरती त्यांनी स्वतःचं जीवन घडवलेलं आहे. नंतर आपण वळूया यशोदाबाई भट यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी. यशोदाबाई भट या गरीब घरामध्ये जन्माला आलेल्या आहेत. तिसरेपणावरचं त्यांचं लग्न आहे आणि जवळजवळ नसल्यातच जमा असलेलं शालेय शिक्षण. पण या सर्व अडथळ्यांवरती मात करत कुशाग्र बुद्धी, ध्येयवाद, राष्ट्रभक्ती आणि वक्तृत्व शक्ती या गुणांच्या बळावरती त्यांनी प्रचंड प्रमाणावरती कार्य केलेलं आहे. 1914-15 पर्यंत त्या एक चांगल्या लेखिका म्हणून नावाजायला लागलेल्या होत्या. आणि 1910 सालानंतरच त्यांनी स्त्रीवर्गापुढे व्याख्यानं द्यायला सुरुवात केलेली होती. 1915-16 ह्या दरम्यान त्यांनी आपल्या घरी एक शिक्षक ठेवला होता आणि त्याच्याकडनं त्यांनी गाणं शिकून घेतलं. आणि प्रथम पारंपरिक पद्धतीच्या कीर्तनाला सुरुवात केली. पण नंतर लोकमान्यांच्या सहवासात आल्यानंतर राष्ट्रीय विचाराने त्यांचं मन भारावलं गेलं आणि त्यांचा कीर्तन रंग आणि लेखन रंगही बदलला. तो राष्ट्रभक्ती हा ठरला. 1918 ते 1938 या 20 वर्षांच्या काळामध्ये त्यांनी अनेक व्याख्यानं आणि कीर्तनं केली. त्याचा विषय होता समाजसेवा, राष्ट्रभक्ती आणि स्त्रियांची उन्नती. अशा या यशोदाबाई भट. काळाचा महिमा मंडळी खरंच अगाध आहे. पण यशोदाबाईंसारख्या अंतःप्रेरणेने अंतःप्रदीप्त व्यक्तिमत्वांना विस्मृतीच्या
रेषेवरून आपल्याजवळ आणताना जाणीवेच्या हातांना आजही धग लागल्याशिवाय राहवत नाही. इतकं धगधगीत कार्यकर्तृत्व त्यांचं होतं. आणि आता शेवटचं मी व्यक्तिमत्व सांगणार आहे ते म्हणजे जानकीबाई फडणवीस. जानकीबाई फडणवीस हे जे व्यक्तिमत्व आहे ते अतिशय साधं सोपं सरळ असं व्यक्तिमत्व आहे. जानकीबाईंचं 2ऱ्या इयत्तेपर्यंत शिक्षण झालेलं होतं. स्मरणमाला हे त्यांचं अनुभव कथन आहे. ते अतिशय साधं सोपं सरळ आहे. कुठलंही वाङ्मयीन मूल्याच्या कसोटीवरती ते उतरणार नाही. पण त्यांनी आपल्या जीवनातले जे प्रसंग रंगवलेले आहेत ना, जे मांडलेले आहेत ना, कागदावर उतरवलेले आहेत ना, ते अतिशय सहज सुंदरतेने आणि अतिशय अकृत्रिम पद्धतीने रंगवलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा विशेष असा आहे की त्यांना वाचनाची भरपूर आवड होती. पुराणं, दासबोध, हरिभाऊंच्या कादंबऱ्या त्या वाचायच्या आणि त्या स्मरणशक्तीच्या जोरावरती त्यांनी वेगवेगळ्या कवितासुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या पत्रलेखन अतिशय सुंदर पद्धतीने करायच्या आणि त्यांच्या पतीच्या निधनाचा प्रसंग त्यांनी आपल्या आठवणीमध्ये जो नोंदवलेला आहे ना, तो एखाद्या कसलेल्या कथाकाराने कागदावरती मांडावा तसा ह्या साध्या सरळ गृहिणीच्या हातून कागदावर मांडला गेलेला आहे. त्यावेळेच्या महाराष्ट्रीयन कुटुंबामधलं आपल्या पतीला परमेश्वर किंवा देव मानणाऱ्या ह्या जानकीबाई आहेत. आणि त्यांचं हे जे चरित्र आहे हे चरित्र आपल्याला अतिशय वृद्ध आणि परिचयाचं वाटतं. त्याचं कारण हेच आहे कारण अतिशय सोज्वळतेने त्यांनी जीवन जगलेलं आहे आणि त्याच तितक्याच अकृत्रिम पद्धतीने आणि सोज्वळ निरागस भावनेने त्यांनी आपल्या ह्या आठवणी लिहून काढलेल्या आहेत. वाचक हो, आत्तापर्यंत आपण 3-4 स्त्रियांचा जो काही थोडासा परीक्षणाचा भाग आहे तो आपण बघितला. इतरही ज्या सगळ्या स्त्रियांच्या आयुष्य कहाण्या या पुस्तकामध्ये अरुणाताईंनी नमूद केलेल्या आहेत त्यासुद्धा वाचनीय आहेत. आणि त्या प्रत्येकीच्या आयुष्याच्या कहाणीमधनं कुठला ना कुठला तरी प्रकाशाचा किरण, प्रकाशाचा कवडसा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळतोच मिळतो. आणि म्हणून मंडळी, या प्रस्तावनेमध्ये, या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये अरुणाताईंनी प्रस्तावनेच्या शेवटी जो एक परिच्छेद लिहिलेला आहे तो अतिशय बोलका आहे. आणि प्रकाशाचं गाणं असं त्यांनी आपल्या पुस्तकाला नाव का दिलं ते आपल्याला त्या प्रस्तावनेवरनं अगदी अचूक कळून येतं. बघा बरं, आपण त्या अरुणाताईंच्या शब्दामध्येच याची ज्या प्रस्तावनेचा जो शेवट आहे तो बघूया की जेणेकरून आपल्याला कळेल की प्रकाशाचं गाणं हे जे शीर्षक आहे ते अरुणाताईंनी का दिलं. अरुणाताई म्हणतात, मला या स्त्रियांची आयुष्य म्हणजे प्रकाशाची गाणी वाटतात. पुष्कळ सोसले आहे या स्त्रियांनी. सासुरवास भोगला, परिस्थितीचे चटके सोसले, दुर्दैवाचे दशावतार पाहिले, नातेसंबंधांचे विपरीतपण अनुभवले, पाठीपोटी असलेल्यांची मरणे स्वीकारली, अभावाला आणि उपेक्षेला तोंड दिले आणि हे सगळे झेलत झुंज देत यांनी तड गाठली. कुणी मुलांना मोठे केले, कुणी दिराभावांचे संसार मांडून दिले, कुणी भावाच्या मुलाबाळांसाठी भक्कम आधार घडवले, कुणी नवऱ्याचे उभे आयुष्य शर्थीने पेलले तर कुणी नवऱ्यामागे सासू सासऱ्यांना सांभाळले, कुणी शिकून कमवून संसाराचा गाडा ओढला तर कुणी देशसेवेत, समाजसेवेत संसाराचा होम केला. अंधारातून वाट काढली या स्त्रियांनी, पण ध्यास मात्र उजेडाचा घेतला. त्याचीच गाणी म्हटली. एक प्रकारे हा ध्यास, ही गाणी हेच या सगळ्या जणींना जोडणारे समान सूत्र आहे. बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी. एरवी यांची कुटुंबे निराळी, परिस्थिती निराळी, प्रदेश निराळे, स्वभाव निराळे आणि आयुष्याची वळणेही निराळी. साम्य आहे ते यांच्या भोवतीच्या अंधाराचे आणि त्या अंधारातही यांच्या ओठांवर असणाऱ्या प्रकाशाच्या गाण्यांचे. सर्वात अधिक चित्तवेधक आणि मौलिक असे जर या कहाण्यांमध्ये काही असेल तर हे प्रत्येकीचे प्रकाशाचे गाणे आहे. बघा किती मार्मिक आणि किती अचूक शीर्षक अरुणाताईंनी या पुस्तकाला दिलेलं आहे. मला हे शीर्षक खूप आवडलं. आणि ह्या पूर्ण पुस्तकामध्ये ज्या 25 चरित्र कहाण्या त्यांनी अल्प स्वल्प रूपामध्ये मांडलेल्या आहेत
त्यांचासुद्धा आढावा मला अतिशय मनोवेधक असा वाटलेला आहे. आणि त्यातल्या 3-4 स्त्रियांच्या चरित्राची कहाणी आपणही अतिशय अल्प स्वरूपामध्ये बघितलेली आहे. एक वेगळ्या धाटणीचं पुस्तक म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. कित्येक स्त्रियांचा परिचय आपल्याला या पुस्तकामधनं होतो. हे या पुस्तकाचं मला जाणवलेलं खास वैशिष्ट्य. मंडळी, आपण सुद्धा हे पुस्तक नक्की वाचा. आपल्याही आयुष्यामध्ये प्रकाशाचं गाणं नक्कीच आपण गाऊ शकू अशा ह्या चरित कहाण्या आहेत. मंडळी, तुम्हाला हा भाग आवडला असल्यास ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका की जेणेकरून पुढचे भाग जेव्हा प्रसारित होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन आपणापर्यंत त्वरित पोचेल. धन्यवाद मंडळी.